मुंबईच्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या जाळ्यातील मेट्रो 7 या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचं काम वेगानं सुरू झालंय। मंगळवारी रात्री 2:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मेट्रो 7च्या पहिल्या कामाचा पहिला गर्डर टाकण्यात आला। मेट्रो 7चे 2019 ते 2021 या 2 वर्षात टप्प्याटप्प्यानं हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। तर दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा हा मेट्रो मार्ग पूर्ण करण्यासाठी 6,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यावर पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। पण काम पूर्ण होण्याआधी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागेल अशी कबुली यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली आहे। मी काल देखील मेट्रो 3ची पाहणी केली आणि जो अंडरग्राउंड मेट्रो प्रकल्प आहे त्याचं देखील काम आता वेगानं सुरू झालेलं आहे आणि आज या ज्या आपल्या मेट्रो लाईन्स आहेत त्याची देखील मी पाहणी केलेली आहे। मोठ्या वेगानं हे सगळं काम या ठिकाणी चाललं आहे आणि आज आता इथे वायडक्टचं लॉन्चिंग देखील आपण सगळ्यांनीच बघितलं, त्याची सुरुवात झाली आहे। ही एक अत्यंत महत्त्वाची मला असं वाटतं यातला टप्पा आहे, कारण यांनी या संपूर्ण प्रक्रियेला अत्यंत वेग येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण जर बघितलं तर जेवढ्या वेगानं या मेट्रो प्रकल्पाचं काम मुंबईत सुरू आहे, देशामध्ये इतक्या वेगानं कुठेही कामं झालेली नाहीत। किंबहुना आता आपण जवळजवळ 125 किलोमीटरचं काम सुरू करतो आहोत आणि या वर्षाच्या शेवटापर्यंत 175 किलोमीटरचं काम आपण सुरू करू। एवढं काम करण्याकरता समजा दिल्लीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 15 वर्ष लागली आहेत आणि म्हणून अत्यंत वेगानं हे काम सुरू झालेलं आहे। आणि मला विश्वास आहे की त्याची जी काही आम्ही सीमाजित मान्य केलेली आहे तेवढ्या कालावधीतच आम्ही हे काम निश्चितपणे पूर्ण करू शकू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।